3, 4, 5, 6 आणि 7 मधील कोणतेही 3 अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता अंक किती दिलेले आहेत? एकूण अंक हे 5 दिलेले आहेत. पैकी किती निवडायला सांगितलेले आहेत? 3 निवडायला सांगितलेले आहेत. आता पुढे काय करायचं आहे बघा. 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल पुन्हा छेदामध्ये कंसात 5 वजा 3 फॅक्टोरियल. काय केले? कंसात 5 वजा 3 फॅक्टोरियल केले. आता पुढे 5 फॅक्टोरियल जसे वरचे आहेत तसेच्या तसे 5 वजा 3 केले. 5 वजा 3 केले तर किती राहिले? 2. 2 काय राहिले? 2 फॅक्टोरियल. आता यांचे जर फॅक्टोरियल केले तर काय होणार आहे? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 5चे फॅक्टोरियल हे झाले. आता खाली छेदामधील 2चे फॅक्टोरियल काय होणार आहे? 2चे फॅक्टोरियल 2 गुणिले 1. 2चे फॅक्टोरियल काय झाले? 2 गुणिले 1. आता याला जर भाग घालवायचा सुरुवातीला जिथे जातोय तिथे भाग घालून घ्यायचा आहे. म्हणजेच काय झाले? 2 गुणिले 1 ला वरील 2 गुणिले 1 काय होणार आहे? कट होणार आहे. आता उरले काय? 5 गुणिले 4 गुणिले 3 यांचा जर गुणाकार केला तर 5 20 आणि 20 त्रिक किती झाले? 20 त्रिक हे 60 झालेले आहेत. तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होणार आहेत? जास्तीत जास्त 60 संख्या तयार होणार आहेत. आता महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? हा हिशोब तेव्हाच लागू होतो जेव्हा एक अंक एका संख्येत पुन्हा वापरत नाही. एक अंक एका संख्येत पुन्हा वापरत नाही.